नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट असणार आहे बघा। तर याच्यामधील एक महत्त्वाचं जे काही पद सांगितलं जातं एएनएम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, ज्याला आपण सहाय्यक परिचारिका किंवा परिचारिका म्हणून ही पोस्ट ओळखली जाते। तर या पदाविषयीची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची पात्रता, त्याचा अभ्यासक्रम, वयोमर्यादा आणि त्याचबरोबर परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी बघा, आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आरोग्य विभाग बॅच सुरू करण्यात आलेली आहे। मग ही जी काही बॅच चालू केली जाते तर याच्यामध्ये वेगवेगळे आरोग्य विभागाशी संबंधित काय असणार तर पोस्टचा समावेश करण्यात आलाय। जसे की यामध्ये बघा आरोग्य सेवक असेल, त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक, त्याच्यानंतर आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, जीएनएम, लॅब असिस्टंट आणि एलएसओ अशा वेगवेगळ्या पोस्ट सांगितल्या जातात। यापैकी कोणतीही पोस्ट तुम्ही फक्त आणि फक्त 1100 रुपयांमध्ये 5 जुलै पर्यंत काय करू शकताय तर जॉईन करू शकताय। आता ह्या बॅचेची खास वैशिष्ट्य अशी आहेत की डिजिटल बोर्डवरती साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण शिकवत असतो। देन सेकंड काय सांगितलं जातं तर ही जी काय असणाऱ्या पोस्ट असतात या पोस्टसाठी घेतली जाणारी लेक्चर्स ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहेत, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत काय केलं जातं तर नोट्स सर्क्युलेट केले जातात। शिवाय हे जे काय असणार ऍप्लिकेशन असणार या ऍप्लिकेशन वरतीच आपल्याला दररोजची लेक्चर्स पाहायला मिळतात, रेकॉर्डेड लाईव्ह अशा दोन्ही पद्धतीने ते आपण पाहू शकतो। जे काही तज्ञ आणि अनुभवी वर्ग शिक्षक असणार आहेत हे तुम्हाला योग्य त्या मार्गदर्शनासाठी आणि त्याचबरोबर मदतीसाठी असणार आहेत। वीकेंडचे जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असतात, या 2 ते 3 दिवसामध्ये आपण पीवायक्यू टाइपचे क्वेश्चन सिरीज या ठिकाणी घेत असतो किंवा तत्सम लेवलचे क्वेश्चन सोडवून घेत असतो। त्याचबरोबर त्याच ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण सांगत असतो। जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये एनरोल व्हायचं असेल किंवा बॅच जॉईनिंग करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करू शकताय, कॉन्टॅक्ट करू शकताय आणि ही बॅच जॉईनिंग करू शकताय। ओके, चला पुढे जाऊयात बघा। तर महाराष्ट्र आरोग्य विभाग याच्यामध्ये जे काही एएनएम पद असणे, ज्याला आपण आरोग्य सेविका किंवा आरोग्य परिचारिका असं म्हणतो, तर ही पदभरती 2026 अंतर्गत झेडपी, जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर मनपामध्ये हजारो जागा भरण्यात येणार आहे। या पदासाठी 10वी पास किंवा 12वी पास आणि एएनएम नर्सिंग डिप्लोमा आवश्यक असून उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेद्वारे तांत्रिक विषयांच्या आधारे केली जाईल। एएनएम पदभरती 2026 याची जी काही पात्रता, ही पात्रता आणि इतर माहिती। शैक्षणिक पात्रता बघा काय सांगितलं जाते, एएनएम पद हे उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी किंवा 12वी नंतर उत्तीर्ण केलेली असावी। डिप्लोमा उमेदवाराकडे राज्य शासनाचा किंवा मान्यता प्राप्त संस्थेचा एएनएम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स मिडवाईफचा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे, तसेच त्याची नाव नोंदणी सुद्धा झालेली असावी। वयोमर्यादा सर्वसाधारणतः 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। खुला प्रवर्ग गटासाठी असणार आहे। मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्ष म्हणजे नियमित प्रमाण 5 वर्षांची सवलत शिथिलता यांना लागू पडणार आहे। निवड प्रक्रिया बघा, याच्यामध्ये लेखी परीक्षेद्वारे काय घेतली जाणार आहे तर ही जी काय असणारी गुणवत्ता यादी असेल तर ती जाहीर केली जातील। उमेदवारांची निवड ही मुख्यत्वे करून लेखी परीक्षेच्या गुणांवरती अवलंबून असणार आहे। अभ्यासक्रम परीक्षेसाठी नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असे 2 घटक असणार आहेत। नॉन टेक्निकल मध्ये प्रामुख्याने बघा, ज्याच्यामध्ये आपण अतांत्रिक अभ्यासक्रम म्हणतो, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, त्याचबरोबर चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता या 5 ते 6 सब्जेक्टचा काय असतो समावेश असतो। तर जे काय सांगितलं जाणार टेक्निकल विभाग असणार आहे याच्यामध्ये तुमचा नर्सिंगचा जो काय असणार आहे डिप्लोमाचा किंवा डिग्रीचा जो काही कोर्स असणार आहे तर त्याच्याशी रिलेटेड जे काय असणार सगळे क्वेश्चन आहेत, हाय टेक्निकलची क्वेश्चन विचारले जाणार आहेत। ओके, पुढे बघा विषयावर सविस्तर अभ्यासक्रम। आता अभ्यासक्रमामध्ये बघा मराठी व्याकरणाचा समावेश असणार आहे। याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, काळ,
काळाचे प्रकार असेल, वाक्यरचना, प्रयोग, समासाचे प्रकार, वाक्य रूपांतर, त्याचबरोबर शब्दसंग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, म्हणी व वाक्प्रचार ज्याच्यामध्ये अर्थ आणि वाक्यात उपयोग, उत्तरा परिच्छेदावरचे आधारित प्रश्न, तसंच इंग्रजी ग्रामरमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असेल, टेन्सेस, चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा समावेश असणार आहे. तसेच व्होकॅब्युलरी याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, इडियम, फ्रेजेस यांचा समावेश आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर यामध्ये पंक्च्युएशन, कॉमन स्पेलिंग एरर्स, फिलिंग द ब्लँक्स ह्या गोष्टींचा समावेश आहे. सामान्य ज्ञान, आता सामान्य ज्ञानामध्ये बघा चालू घडामोडी, राष्ट्रीय महाराष्ट्रातील महत्वाच्या चालू घडामोडी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडी. इतिहास व भूगोल यामध्ये भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यानंतर भूगोल, स्पेशली महाराष्ट्राचा भूगोल आणि समाज सुधारकांचा समावेश आहे. नागरिक शास्त्र व राज्यघटना यामध्ये भारताचे संविधान, ग्राम प्रशासन म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. आरोग्य विषयक म्हणजे आता इथून पुढे टेक्निकल असणार बघा. आरोग्य विषयक शासकीय आरोग्य योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM. बौद्धिक चाचणी आणि गणित याच्यामध्ये अंकगणित, संख्या आणि संख्यांचे प्रकार, सरासरी, नफा तोटा, टक्केवारी, काळकाम, वेग यांचा समावेश आहे. बुद्धिमत्ता, अक्षरमाला, संख्यामाला, नातेसंबंध, कोडिंग, डिकोडिंग, विसंगत घटक ओळखणे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. तर जो काही सांगितलं जाणारा तांत्रिक विषय असणार आहे, टेक्निकल सब्जेक्ट जे काही याच्यामध्ये तांत्रिक विषयामध्ये बघा हा विभाग तांत्रिक परीक्षेचा सर्वात महत्वाचा भाग असून यावरती 40 प्रश्न असणार आहेत, जे की 80 गुणांच्यासाठी विचारलं जाईल. सामुदायिक आरोग्य नर्सिंग यामध्ये आरोग्य संकल्पना, ग्रामीण आणि शहरी आरोग्य व्यवस्था, गृह भेट तत्वे, प्राथमिक आरोग्य केंद्र व्यवस्थापन, मानवी शरीर ज्याच्यामध्ये मानवाच्या शरीराच्या विविध संस्था जसे की पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था इत्यादी, मातृ व बाल आरोग्य याच्यामध्ये गर्भधारणा, प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात काळजी, नवजात बालकाची काळजी, स्तनपानाचे महत्व, पोषण आणि आहार, संतुलित आहार, जीवनसत्वे, कुपोषण आणि बालकांचा आहार, लसीकरण आणि संसर्गजन्य रोग ज्याच्यामध्ये राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक आणि विविध आजार जसे की हिवताप, डेंग्यू, TB, पोलिओ आणि प्रतिबंधात्मक उपाय, प्राथमिक वैद्यकीय उपचार यामध्ये प्रथमोपचार, आपत्कालीन परिस्थितीतील काळजी, किरकोळ आजारांच्या वरील उपचार इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि लवकरात लवकर तुम्हाला या बॅचेस जॉईनिंग करायच्या असतील तर 5 जुलैच्या आत कोणतीही बॅच फक्त आणि फक्त संपूर्ण एका वर्षाकरता 1100 रुपयांमध्ये तुम्ही जॉईन करू शकताय. अशीच नवनवीन आणि अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा तुमच्या लवकरच भेटीला येऊया. तोपर्यंत धन्यवाद.